नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे वरुथिनी एकादशी. कोणतीही एकादशी असेल त्यावेळेस मग आपण एकादशीचा उपवास करतो, काही सेवा करतो आणि मग उपाय आपल्याकडून होतच नाहीत. आता ज्यांनी सेवा वगैरे केल्या त्यांनी उपाय केल्या नसतील तर मग इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत. आता घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा मग आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही, आपण खूप सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही, त्यावेळेस मग आपल्याला काही उपाय पण करणे महत्त्वाचे असते. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच घरी एक तुळशीपत्र आणायचं आहे आणि त्याचा कसा उपाय करायचा आहे, काय सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वरुथिनी एकादशी हे या जे एकादशीचं व्रत करणाऱ्याला श्री विष्णूंचे संरक्षण कवच मिळते. त्यामुळे मग एकादशी कोणतीही असो प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं. आता वरुथिनी एकादशीला श्री विष्णूची पूजा करण्याबरोबरच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे पण तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. आता काय करायचं आहे, यमराज आणि यमलोकांच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचं व्रत आवश्यक मानले जाते. आता श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की ही एकादशी सौभाग्य प्राप्त करणारी आहे, त्यामुळे मग ह्या एकादशीचा उपवास बऱ्याच महिला करत असतात आणि सर्व पाप नष्ट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं असं महत्त्व आहे. त्यामुळे महिला आवर्जून या एकादशीचा उपवास करत असतात. तर आता या एकादशीचे वृत्त आपल्याला गंगा स्नानाच्या फळांपासून अधिक पटीने मिळत असते. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एकादशीच्या दिवशी गंगा स्नान म्हणा किंवा तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग आपण ह्या एकादशीचा उपवास जरी केला तरी आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला मग काय करायचं आहे, घरामध्ये शंख वाजवायचा आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आता जर तुम्हाला काही मंत्र वगैरे म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आता संध्याकाळी म्हणजेच की ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठू त्यावेळेस मग आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आता जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः असा आपल्याला मंत्र म्हणतच मग जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपण दरवाज्यावरती जे माता लक्ष्मीची पावलं काढतो त्यावरती मग आपल्याला एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे. आणि मग त्यानंतर दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. दरवाजाला आंब्यांचं पानांचं तोरण लावायचं आहे, कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. आणि मग माता लक्ष्मीला आंब्यांची पानं सगळ्यात जास्त प्रिय असतात, म्हणून मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होते. आता आपल्याला तुळशी मातेला पण आजच्या दिवशी तुळस जी आहे तर हे आपले जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते, म्हणून आपण कोणत्याही एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्य आपण अर्पण करत असेल तर त्यावेळेस मग आपण काय करतो की त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून अर्पण करत असतो, कारण कोणतंही नैवेद्य तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. म्हणून मग आजच्या दिवशी तरी तुळशीपत्र तोडत नाही, पण खाली पडलेले एखादं पान म्हणा किंवा आदल्या दिवशी पण आपण ते पान घेऊन नैवेद्य पूर्ण करू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करू तर त्यावेळेस आता आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती मूर्ती घेऊ शकता किंवा मग बाळकृष्णाची घेऊ शकता किंवा श्री स्वामी समर्थ यांची पण घेतलात तरीही चालेल. आणि त्यानंतर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर ते जे पाणी असतं तर ते पाणी तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि घरातील सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते, घरातील प्रत्येक व्यक्तीमधील पण नकारात्मकता निघून जाते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, भगवान विष्णूंना जी पिवळ्या रंगाची फुलं सगळ्यात जास्त प्रिय आहेत तर ती पिवळ्या रंगाची फुलं आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे. नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई ठेवू शकता तुम्ही किंवा मग फळे वगैरे ठेवू शकता. आणि आपल्याला तुळशी मातेला आजच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे, तर तो दिवा आपल्याला तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी तुळशी मातेचं वृंदावन साफ करायचं आहे, तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता आजच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाही आणि तुळशी मातेला जल पण अर्पण करत नाही, कारण की आजच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो, म्हणजे कोणत्याही एकादशीला तुळशी मातेचा उपवास असतो, त्यामुळे मग आपण आजच्या दिवशी पान तोडू नये. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी मग काय करायचं आहे, खाली एखादं पडलेलं जे पान आहे तर ते पान आपल्याला घेऊन
घरात यायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ते पान धुवून घ्यायचं आहे आणि त्या पानावरती चंदन घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं, आणि चंदनाने आपली जी पण काही इच्छा आहे ते कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे. आता संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये विवाह जुळून येत नाही, घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत किंवा घरातील मुलांना म्हणा किंवा मुलींना नोकरीसाठी काय अडचणी येत असतील, जे पण काय असेल त्याबद्दल कमी अक्षरामध्ये त्या पानावरती लिहायचं आहे आणि ते पान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता भगवान विष्णूंना म्हणजे विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अर्पण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ यांना पण अर्पण केलात तरीही चालेल. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण त्या पानावरती जे पण काही लिहिलं आहे ते भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आता हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामधील जे पण काही संकट आहे, दुःख आहे, तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. म्हणून हा जो उपाय आहे तर आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आणि त्यानंतर मग ते पान काय करायचं, तर ते पान आपल्याला एकादशीच्या दिवशी दिवसभर भगवान विष्णूंजवळच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तुळशी मातेचं जिथे वृंदावन आहे तर तुळशी मातेला तिथे आपल्याला ते पान अर्पण करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी पान अर्पण करणार असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही त्या पानावरती जी पण काही इच्छा लिहिला आहात तर त्याबद्दल मग तुळशी मातेला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि मग तुळशी मातेला 11 किंवा तुम्ही 21 प्रदक्षिणा घालू शकता, कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून आपल्या घरातील जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते. आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा जर नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला घरात यायचं आहे आणि घरात आल्यानंतर आपली जी पण काही कामं असतील तर ती कामं आवरायची आहे. आता कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीच्या दिवशी दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. तर दान करण्याला म्हणजेच आता काय करायचं की तुम्ही धान्य दान करू शकता किंवा कपडे दान करू शकता, फळे दान करू शकता, गूळ किंवा एखादी मिठाई म्हणा किंवा फळे म्हणा, तुम्हाला जे शक्य होत असेल ते आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे. आता गायीची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर गाईला हिरवा चारा म्हणा किंवा चपाती, केळी जे पण काय तुम्हाला खायला देणं शक्य होत असेल तर तुम्ही त्या वस्तू खायला द्यायच्या आहे. कारण की आजच्या दिवशी आपण जर गायीची पूजा वगैरे केली तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सगळ्या देवांची कृपा कायम राहते. तर मग आजच्या दिवशी ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर आवर्जून करायच्या. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.